5 वर्षाचा बाळ असतानाच त्याची आई मरण पावली. त्याचं या जगत्वामध्ये आपल्या बापाशिवाय कोणीच नव्हतं. अनेक पाहुणे मंडळी यायचे आणि त्या बापाला म्हणायचे, तुम्ही दुसरं लग्न करून घ्या. तेव्हा मात्र तो बाप म्हणायचा, माझा एकुलता एक मुलगा आहे, त्याला घडवायचा आहे, त्याला शिकवायचं आहे. बघता बघता 6 महिन्याचा काळ लोटला. बाळ झाला 6 वर्षाचा आणि त्याला पहिलीमध्ये ऍडमिशन भेटलं. तेव्हा मात्र त्या बापाचं एकच काम असायचं, रोज त्या मुलाला खांद्यावरती बसून शाळेपर्यंत न्यायचं. शाळा सुटेपर्यंत त्या गेट जवळ उभा राहायचं आणि शाळा सुटल्यानंतर परत आपल्या खांद्यावरती बसून स्वतःच्या हाताने घास भरवायचा. असा रोजचा दिनक्रम चालू होता. बघता बघता बाळ्या 5वीला गेला. 5वीला गेल्यानंतर बाप गेट जवळ उभा होता. तेव्हा मात्र तिथल्या वॉचमॅनने सांगितलं, ओ बाबा, कोण आहात तुम्ही? मी रोज तुम्हाला इथे पाहतोय, कोण आहात तुम्ही? तेव्हा मात्र त्या बापाने हात जोडलं, सांगितलं, साहेब, माझा मुलगा आहे इथे. कितवीला आहे तो? 5वीला आहे. मग काय? काही नाही, त्याच्या मॅडमनं त्यालाच काही शिकवलं असेल, तो येईल आणि माझ्या गळ्याला कडकडून मिठी मारेल. असं म्हणताच न म्हणता तिकडून शाळेची बेल वाजली. मुलगा बाबा म्हणून त्या शाळेच्या वट्यावरून उडी मारली आणि आपल्या बापाच्या गळ्याला कडकडून मिठी मारली. त्या बाप लोकांचं प्रेम बघून त्या वॉचमॅनच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज, त्या वॉचमॅनच्या डोळ्यात पाणी आलं. बघता बघता मुलगा 10वीला गेला, 10वी पास झाला. 12वीला गेला, 12वी पास झाल्यानंतर त्या मुलाला कलेक्टरच्या नोकरीसाठी 3 लाख रुपये हवे होते. तेव्हा मात्र त्या मुलाने आपल्या बापाला 3 लाख रुपये मागितले. अरे बाप, कुठून आणायचा? बापाला राहायला नुसतं घर नव्हतं, 2 टाइमची भाकर मिळत नव्हती आणि 3 लाख रुपये सारखी मोठी रक्कम कुठून आणायची म्हणून त्या मालकाने, त्या मोठ्या मालकाचे पाय धरले. सांगितलं, साहेब, माझ्या मुलाला कलेक्टरच्या नोकरीसाठी 3 लाख रुपये हवेत साहेब. ते 3 लाख रुपये तुम्ही द्या. तुमचे 3 लाख रुपये तुमच्या येथे नोकर राहून फेडून टाकतो साहेब, पण तुम्ही मला 3 लाख रुपये द्या. तेव्हा मात्र त्या मालकाला कशी तरी दया आली आणि त्या मालकाने 3 लाख रुपये दिले. तेव्हा त्या बापाने ते 3 लाख रुपये आपल्या मुलाला दिले आणि मुलगा मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर मुलगा मुंबईचा कलेक्टर झाला. खेड सारख्या तालुक्यामध्ये, पुणे सारख्या जिल्ह्यामध्ये त्याचे बॅनर छापू लागले. अरे आई नाही, ते मुलगा कलेक्टर झाला. अरे ज्या मुलाला 2 टाइमची भाकर मिळत नव्हती, तो मुलगा आज कलेक्टर झाला. तो मुलगा आज कलेक्टर झाला. 1 नाही, 2 नाही, 3 वर्ष झालं. मुलाचा कुठला फोन नाहीये, कुठला पत्र नाहीये आणि मुलगा बापाला विसरला. तेव्हा मात्र त्या बापाने ठरवलं, आता आपणच मुंबईला जायचं आणि आपल्या मुलाला भेटायचं. म्हणून त्या बापाने मुंबईची ट्रेन पकडली आणि त्या कलेक्टरच्या ऑफिस पुढे जाऊन उभा राहिला. एकदा झालं उभा राहून. तेव्हा मात्र तिथल्या वॉचमॅनने विचारलं, ओ बाबा, कोण आहात तुम्ही? तेव्हा त्या बापाने सांगितलं, माझा मुलगा आहे ते. कुठे आहे तो? तो जो आत खुर्चीवरती बसला आहे ना, तो माझा मुलगा आहे. असं म्हटल्यानंतर त्या वॉचमॅनने त्या बापाला खुर्ची दिली आणि एका कोपऱ्यामध्ये बसवलं आणि सांगितलं, बाबा, तुम्ही इथे बसा, मी साहेबांना सांगून येतो. बापाला वाटलं, माझा चिमणा, माझा छकुला, माझा सोन्या आता येईल आणि माझ्या गळ्याला कडकडून मिठी मारेल. असं म्हणताच न म्हणता तिकडून मुलगा आला आणि त्या
बापाकडे पाहतो तर काय, बापाच्या तोंडात दात नाहीयेत, हातपाय थर कापत होते, अंगावरती फाटक धोतर होत आणि तो मुलगा म्हणाला, अरे हा माझा बाप नाहीये, हा माझ्या गावा शेजारीले गानओळखी भिकारी आहे. असं म्हटल्यानंतर त्या बापाला काय वाटलं असेल महाराज. बापाच्या हातातली काठी निसटली आणि तो मुलगा म्हणाला, तेव्हा त्या बापाला विचार येऊ लागले, अरे ज्या बापाने ज्या मुलाला बोट धरून चालवायला शिकवलं, रक्ताचं पाणी करून आज ज्याला एवढं मोठं कलेक्टर केलं ना, तो मुलगा आज त्या बापाला एक अनोळखी भिकारी म्हणतोय. म्हणून त्या बापाने ठरवलं, बायको गेली, मुलगा गेला, आता आपण तरी जगून काय करायचं म्हणून तो सुद्धा फाशी घेऊन मरण पावला. म्हणून म्हणतो, या जगत्वामध्ये आपलं कोणीच नाहीये. आपण ज्या मुलाला एवढे प्रेमाने सांभाळत असतो ना, तर शेवटी मुलगा वाईट होतो. म्हणून म्हणतो, मुलगा आळंदीला टाका. अरे आळंदीला टाकल्यानंतर भले त्या मुलाला कीर्तन नाही आलं, गायन नाही आलं, अरे पकवाज वाजवता नाही आलं, हरकत नाही, म्हातारपणे उचलून काठी घालणार नाही, कोऱ्या कागदावर लिहून देतो, कोऱ्या कागदावर लिहून